पाटील बुर्दुल यांना विनंती आपण थोडा संपर्क साधा. सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली स्पर्धेसाठी. त्यामुळे सर्वांना विनंती की आपण सर्वांनी या लवकर. चला लवकर या प्लीज. पारितोषिक नको असेल तर मग सांगा तसं. चला फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच आपण लगेचच देणार आहोत. आणि व्यासपीठावरती उपस्थित मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो आमचे प्रणव शेठ गणपत शेठ गायकवाड यांना विनंती असेल की प्रणव दादा आपण या. प्रणव दादा गणपत शेठ गायकवाड यांना विनंती आहे की आपल्या शुभ हाताने आपण प्रथमतः सामनावीर द्यायचा. मेगा फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मेडल षटक ज्यांना हाताळलं श्लोक 11 जयदुर्गा माता रोहिंजन बस संघाचा प्रथम घरत ठरलाय सामनावीर अंतिम मॅचचा. या लवकर. प्रथम घरतला आपण पाहतोय सामनावीर. गुरुनाथजी पाटील यांना विनंती आपण देखील जॉईन व्हायचं आम्हाला. सध्या आपण पाहतात फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच ज्यानं मेडल षटक हाताळलं प्रथम घरत रोहिंजन संघाचा. टाळ्या होऊन जाऊ द्या प्लीज प्रथम साठी देखील, कारण मेडल षटक हाताळलंय. अप्रतिम गोलंदाजी राहिली. त्यानंतर आपण लगेचच वळतोय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. नो डाऊट या स्पर्धेमध्ये ज्यानं अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं आपल्या संघासाठी. धाबा बऱ्याचशा वाचवल्या आपण पाहतोय. आणि क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी तुम्ही पाहिलं तर सन्माननीय संतोष दत्ता पाटील साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले. स्वर्गीय दत्ता आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ ही उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत झालेली आहे. आणि नक्कीच त्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि व्यासपीठावरती उपस्थित पुन्हा एकदा प्रथमतः आपण इमर्जिंग प्लेअर देऊया. चला प्रथमतः आपण बेस्ट फिल्डर नाही, प्रथमतः आपण इमर्जिंग प्लेअर देणार आहोत. यामध्ये जी कूलर आम्हाला आपण पाहतायत युवराजी जाधव साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले. आरपीआय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आहेत. आणि साहेबांनी आम्हाला एक कूलर पुरस्कृत केले. नो डाऊट इमर्जिंग प्लेअर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्यानं इम्प्रेस केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जबरदस्त कामगिरी राहिली. नवा उभरता खेळाडू चिंतामण शेठ पाटील आणि मोतीराम शेठ पाटील विनंती आपण कुठे राहिलात मागे या. चिंतामण शेठ पाटील आणि मोतीराम शेठ पाटील विनंती यायचं आपण. इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये जो खेळाडूनं इम्प्रेस केलं आणि कूलर आपण पाहतोय त्याच्यासाठी असेल सुरेश शेठ काटोले चिरड यांचं देखील आगमन झालंय. विनोदजी पाटील नारायण यांनी विनंती आपण देखील या. इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट संघ आहे एकटपणाने नाव आहे मंगेश गायकर. या स्पर्धेतला इमर्जिंग प्लेअर. क्या बात आहे. एक कूलर देऊन त्याला सन्मानित केलं जाईल. एअर कूलर आपण पाहतोय. यायचं लवकर. येस ज्यानं भरपूर चांगलं कार्य केलं. ओल्ड इज गोल्ड. आणि मंगेश दादा गायकर आपण पाहतोय बघा एकटपणाचे जबरदस्त कामगिरी राहिली. आणि महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये अफलातून खेळ त्यांचा राहिला. ओल्ड इज गोल्ड नेहमी म्हटलं जातं. आणि खऱ्या अर्थानं जबरदस्त कामगिरी त्यांची आपण पाहतो. आणि कूलर देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. तसं आपण त्यानंतर लगेचच वळणार आहोत. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक जी ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली आहे संतोषजी पाटील साहेबांनी. संतोष दत्ता पाटील साहेबांचा मी आभार व्यक्त करतोय. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आपण पाहतोय ब्युटिफुल ट्रॉफी आणि त्यासहित सायकल. सन्माननीय अमरशेठ पाटील साहेब यांनी आम्हाला सायकल पुरस्कृत केले. तर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि महत्त्वपूर्ण पारितोषिक आहे. आणि व्यासपीठावरती सर्व मान्यवरांच्या शुभ हाताने ते आपण पारितोषिक देणार आहोत. आपण पाहतात ज्यानं अप्रतिम क्षेत्ररक्षण या स्पर्धेमध्ये केलं. लाजबाब कामगिरी राहिली. संघ आहे गावदेवी CSK सिद्धी करवले. नाव आहे सिनियर बंटी पाटील. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. चला कोणी प्रतिनिधी असतील तर या आपण, किंवा स्वतः सिनियर बंटी पाटील असतील तर त्यांनी या. सिद्धी करवले संघाचा आपण पाहतोय
सिनियर बंटी पाटील ठरला या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. ब्युटिफुल ट्रॉफी त्यासोबत सायकल देऊन त्याला सन्मानित केले जाईल. कायमस्वरूपी लक्षात राहिली स्पर्धा बंटी पाटीलच्या देखील. त्यानंतर मात्र आपण सर्वोत्कृष्ट गोलंदाजाकडे वळणार आहोत. जी ट्रॉफी आम्हाला संतोष दत्ता पाटील साहेबांनी स्वर्गीय दत्ता आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत केलेले आहे. दमदार आमदार चषक माननीय सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या सन्मानार्थक ज्या स्पर्धेचं आपण आयोजन केलं त्या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज. खर तर 3 ते 4 गोलंदाज या लिस्टमध्ये होते, पण 2 गोलंदाजांचे विकेट समान झालेले आहेत. त्यामुळे ही सायकल आता त्या दोघांनाही एकत्रित देण्यात येईल. एकाच संघाचे आहेत दोन्ही आणि त्यामुळे मात्र दोघांना एकत्रित यावं लागेल. दोन्ही खेळाडूंनी जबरदस्त गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली. एकटपाड्या संघाचे साहिल गायकर आणि मंगेश गायकर दोघांना विनंती असेल दोघांनी यायचंय, कारण विकेट समसमान आढळले दोघांच्या. त्यामुळे दोघांना एकत्रितरित्या ही सायकल आपण देणार आहोत. जी सायकल आम्हाला पुरस्कृत केलेली आहे आमचे पुरस्कर्ते सन्माननीय नवनाथजी मडवी सर यांनी आम्हाला सायकल पुरस्कृत केलेली आहे. आणि साहिल गायकर आणि त्यासमोर आपण पाहतोय मंगेश गायकर यांना एकत्रितरित्या ही सायकल आपण देणार आहोत. त्यासोबत ब्युटिफुल ट्रॉफी आपण पाहतोय जी शेअर केली जाईल दोघांमध्ये. दमदार आमदार चषकात आपण पाहतोय दोन्ही खेळाडूंनी जबरदस्त गोलंदाजी झाली. विकेट समसमान आहेत आणि त्यामुळे दोघांना एकत्रितरित्या ही सायकल दिली जाईल. माननीय सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड आपण पाहतोय. कल्याण पूर्व मतदारसभा विधानसभा निवडणुकीत आपण पाहिलं पहिल्या दमदार महिला आमदार यांच्या नावानं ही स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंट साहिल गायकर आणि मंगेश गायकर एकटपाडाचे अभिनंदन. त्यानंतर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी आम्हाला संतोष दत्ता पाटील साहेबांनी पुरस्कृत केले. स्वर्गीय दत्ता आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थाने सायकल जर आपण पाहिली तर येस आमचे एवन जोडी आणि त्रिमूर्ती नक्कीच या 5 व्यक्तिमत्वांच्या वतीनं एवन जोडीच्या वतीनं ही सायकल तुम्हाला पाहायला मिळते. आयोजकांचा आभार. आणि आमदार चषक आणि आमदार चषकाच्या या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज, खर तर जो फलंदाज प्ले ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये देखील होता पण काही धावांनी तो मागे राहिला, या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज आपण पाहतोय. आमदार चषक बुर्दुल नाईटची स्पर्धा आपण पाहतो आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाजानं स्पर्धेमध्ये 68 धावा कुठल्या संघ आहे. श्लोक 11 जय दुर्गा माता रोहिंजन ब आणि नाव आहे प्रणव पाटील. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज सुनील दादा पाटील यांना विनंती आपण या. सुनील दादा व्यासपीठावरती आपण. अनिलजी पाटील साहेब, रवीजी हजारे साहेब यांना देखील विनंती आपण देखील जॉईन व्हायचं आहे. सर्व मान्यवर बघा कोणी मागे थांबू नका. आमचे चिंतामण शेट आलेत का? मयूर उर्फ दादा या आपण दादा. चला आपण पाहतोय बघा सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्यानं 68 धावा कुठले टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. श्लोक 11 जयदुर्गा माता रोहिंजन बच आपण पाहतोय. प्रणव पाटील या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज. क्या बात आहे. प्रणवच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे कारण संघ विजेता देखील ठरलेला आहे. अभिनंदन प्रणव. त्यानंतर दमदार आमदार चषक आपण पाहतो आणि चतुर्थ क्रमांक आपण पाहतोय. रोख रक्कम 25,000 व भव्य MLA ट्रॉफी आमदार चषकाची ब्युटिफुल ट्रॉफी आपण पाहतोय. आणि जी ट्रॉफी आम्हाला संतोष दत्ता पाटील साहेब ती ट्रॉफी आपण पाहिलं तर क्या बात आहे. येस आमचे प्रत्येक चेक वरती बघा चेक आहेत प्रत्येक संघाला आणि त्या प्रत्येक चेक वरती आम्ही विनंती असेल प्रणव दादा आपण आपली सिग्नेचर करा. क्या बात आहे. बघा प्रणव दादांची सिग्नेचर झाल्याशिवाय चेक तुमचा विड्रॉ होणार नाही. जोपर्यंत प्रणव दादाची सिग्नेचर नाही तोपर्यंत चेक विड्रॉ होणार नाहीये. विजय पुंडलिक काठवले साहेब ग्रामपंचायत सदस्य कुंभारली आणि सन्माननीय उद्योजक सामाजिक क्षेत्रातील मोठं नाव क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व विजयजी काठवले साहेब ग्रामपंचायत सदस्य कुंभारली यांनी आम्हाला ही ट्रॉफी पुरस्कृत केले. पुरस्कर्त्यांचा आभार. आणि प्रथमतः चेक साईन करूया. सर्व नका दादा पहिले एक चेक साईन करा आणि त्या संघाला द्या. चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम 25,000 व भव्य आमदार चषक. चला मी इन्व्हाइट करेन आमच्या व्यासपीठावरती ऋणव 11 नारायण संपूर्ण संघाने यायचंय कारण सर्वांची मेहनत आहे. सर्व संघांना आपण या. संपूर्ण संघाला विनंती आहे की आपण सर्वांनी यायचं आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारायचं आहे. टाळ्या वाजवा जरा प्लीज. ऋणव 11 गावदेवी नारायणसाठी देखील. तकदीर नवीन विवाह बंधनामध्ये आता अडकतोय त्यामुळे त्याच्यासाठी देखील ही मोठी अचिव्हमेंट असेल. चला आपण संपूर्ण ऋणव 11 नारायण संघाला सन्मानित करतोय. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आणि त्यासोबत
आमदार चषक आणि 25,000 रुपये रोख रक्कम पारितोषिक देऊन ऋण बिलवेन नारायण संघाला आपण सन्मानित करतो. अभिनंदन. सन्माननीय विजयजी काठवले साहेब ग्रामपंचायत सदस्य कुंभारली ज्याने मला ही ब्युटिफुल ट्रॉफी पुरस्कृत केले. क्या बात आहे. नारायण संघ भरपूर खुश आहे. फक्त एकाने या एस कैलास दादा वर थांबा. आपण आमच्या सर्व मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये रोख रक्कम 25,000 व त्यासोबत MLA ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय ऋण बिलबेन गावदेवी नारायण संघाला. अभिनंदन. गावदेवी माते की. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत. भूषण पाटील आपण गुणवंतदादा पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. भूषण पाटील आपण या बुरदुलचे या लवकर या प्लीज. अभिनंदन. बघा नारायण संघाचे खेळाडू येईपर्यंत फोटो सेशन कंप्लीट झालंय. त्यानंतर या स्पर्धेतलं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊन सन्मानित करणार आहोत. रोख रक्कम आपण पाहतो तब्बल 25,000 रुपये आणि सही झाले का प्रणव दादांची नाहीतर मग ते विड्रॉ होणार नाही चेक. चल आपण रोख रक्कम 25,000 रुपये व त्यासोबत भव्य सौभाग्यवती सुलभताई गणपत शेठ गायकवाड आमदार आणि आमदार चषक MLA ट्रॉफी देऊन सन्मानित करणार आहोत. तृतीय क्रमांकाचे मानकरी आई गावदेवी CSK सिद्धी करवले आपण पाहतोय. संघाला इन्व्हाइट करेन. संपूर्ण संघाने यायचंय. कमॉन नितीन. वाह वाह क्या बात आहे. बघा संघ अजूनही इथे उपस्थित आहे. सर्व संघ आपण पाहतोय तृतीय क्रमांकाचा पारितोषिक देऊन सन्मानित केले जात आहे. सन्माननीय विजयजी पुंडलिक काठवले साहेब ग्रामपंचायत सदस्य कुंभारली यांनी आम्हाला दिलेली ब्युटिफुल ट्रॉफी खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सौभाग्यवती सुलभताई गणपत शेठ गायकवाड यांच्या सन्मानार्थ के चषक तुम्हाला पाहायला मिळते. आमदार चषक आणि रोख रक्कम 25,000 धनादेश आणि त्यासोबत आमदार चषकाची ब्युटिफुल ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय गावदेवी CSK सिद्धी करवले संघाला. येस अभिनंदन. बोला जय श्रीराम. चला अभिनंदन अभिनंदन. गावदेवी CSK सिद्धी करवले संघ. तर त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत. येस त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देतोय. रोख रक्कम तब्बल 50,000 व भव्य आमदार चषक. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सौभाग्यवती सुलभताई गणपत शेठ गायकवाड आपण पाहतोय. एकमेव आपण पाहतोय पहिल्या दमदार महिला आमदार आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या सन्मानार्थक ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रणवदादाची साईन झालेली आहे त्यामुळे हा देखील चेक विड्रॉ होईल यशस्वीरित्या. त्यामध्ये शंका नाही आहे. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला विजय पुंडलिक काठवले साहेबांनी पुरस्कृत केले ग्रामपंचायत सदस्य कुंभारली. आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी एंजल 11 गावदेवी एकटपाडा संघाला आम्ही इन्व्हाइट करतो आणि एंजल देखील इथे उपस्थित आहेत. तिचं देखील आपण स्वागत करूया. येस नितीन. क्या बात आहे. बघू शकता आपण सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल संपूर्ण एंजल 11 गावदेवी एकटपाडा संघाला आपण पाहतोय. कौतुक आहे आमच्या डीजे नितीनचं कारण जशी फरमाईश तसं लगेचच ते मात्र सॉन्ग आपल्यापर्यंत पोहोचवतायत. भव्य आमदार चषकाची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. कमॉन नितीन सेलिब्रेशन करायचंय. चला एकदा गावदेवी मातेचं संगीत होऊन जाऊ दे.
चॅम्पियन सॉन्ग रेडी ठेवायचं, कारण ही स्पर्धा खरं तर जेव्हा सुरू झाली आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड दमदार आमदार यांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहिली. आमदार चषक स्पर्धा जेव्हा सुरू झाली खरं तर 7 फेब्रुवारी पहिली नाईट या स्पर्धेची आपण पाहिली. आणि बघा खरं तर पहिली नाईट जेव्हा आली या स्पर्धेची तेव्हा आपण पाहिलं खऱ्या अर्थानं प्रश्न विचारला होता सर्वांनी, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन हू विल बी द चॅम्पियन. ज्यांनी ज्यांनी त्यांच्या खेळाला नावं ठेवली आज ते सगळे फोटो काढायला सोबत येतील. चला एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन आमदार चषकाचे चॅम्पियन श्लोक 11 जय दुर्गा माता क्रिकेट संघ रोहित जनबळ ठरलाय या स्पर्धेतला चॅम्पियन. ठोक डीजे नितीन. संघाचा खेळाडू नसून सिद्धी करवले संघाचा खेळाडू नसून ज्यानं सर्वांना मागे टाकत सर्वात पुढे आला 83 पॉइंट सहित मालिकावीरची बाईक पटकावली आमदार चषकातील ऋण बेलवनगाव देवी नारायण संघाचा विकी हजारी ठरलाय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू.
आमदार सौभाग्यवती सुलभाताई गायकवाड यांचं संगीत पाहिलंच पाहिजे, कारण ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे. क्या बात है. क्या बात आहे. थोडं थांबा थांबा, फक्त डीजे 2 मिनिटं थांबवेन. फक्त थोडीशी चर्चा करूयात आपण विकी हजारी सोबत, कारण इतकं मोठं पारितोषिक विकीला लाभतंय. काय सांगशील विकी आमच्या एवन जोडीचं? सगळ्यात पहिले आमच्या एवन जोडीचं, आणि गाडीवर बसायचं विकी, गाडीवर बसू द्या पहिले विकीला. क्या बात आहे. त्याची हक्काची गाडी आहे, विकीला बसू द्या गाडीवर. चला विकी बसा, गाडीवर बसा पहिले. विकी सोबत थोडी चर्चा आपण करूयात. गाडी भेटली. विकी काय सांगशील, कसं वाटलं? परत स्पर्धा कशी वाटली? प्रथमतः कसं वाटलं आमच्या एवन जोडीचे आयोजन? स्पर्धा एक नंबर होती, काय यात काय सांगण्याचं. कसं वाटतं आता गाडी मिळाले? प्रथमतः गाडी मिळाले, गाडीवर पहिले बसवशील कोणाला? नक्कीच माझ्या पप्पांना बसवणार. दुसरं खुश झालेत घरात सर्व? हा सगळेच खुश आहेत. मी सगळ्यांना थँक्स बोलेल की माझे स्पॉन्सर निलेश पाटील, कॅप्टन कैलाश पाटील आणि सगळं टीम मेंबर्स यांना. आणि तुझ्या खरं तर आयुष्यातली कितवी गाडी आहे? 3rd बाईक आहे. आणि यापूर्वी 2 मिळाल्या होत्या, त्या तुझ्याजवळ आहेत का? हा आहे 2. पण ही स्पेशल असेल? हा ही स्पेशल असेल, कारण की त्या 2 बाईक जे भेटलेल्या त्या गटात भेटलेली, ही पूर्ण एका याच्यात भेटली. आमच्या गावातला विकी हजारी एक नंबर खेळाडू आहे, त्याच्याबद्दल आम्ही अभिनंदन मानतो. बस आमच्या गावातला विकी हजारी एक नंबर खेळाडू असेल, त्याच्याबद्दल धन्यवाद करतो मी. तर चला आमदार चषक ही स्पर्धा, वडिलांचं काय वक्तव्य असेल? बाबा काय सांगाल, तुमच्या मुलाला या इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये 3री बाईक मिळाली त्याच्या कारकिर्दीतली. क्रिकेट खेळली, बॅट घेऊन मुलं घराच्या बाहेर गेली म्हणजे बाया गेली समजतात, पण आपल्या मुलाने 3री बाईक घरात आणली आहे. किती अभिमान वाटतोय? खूप वाटतं मला. जय श्रीराम. माझ्या मुलाला मी PVC शिकवूनच्या घरी ठेवली कामाला, घरगुती कामाला. आपला व्यवसाय आपला आहे. चला ते भरपूर भावुक झालेले आहेत, हरकत नाही. अभिनंदन. भरपूर मोठी स्पर्धा संपन्न झाली आहे. आमदार चषकाची दमदार स्पर्धा. कळत नकळत कोणाचा मान सन्मान राहिला असेल तर आम्ही माफी मागतोय, आणि ही स्पर्धा इथे यशस्वीरित्या